विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 1 मध्ये अर्थनियोजन हे एक मुख्य क्षेत्र अभ्यास करण्यासाठी आहे. अर्थनियोजन जीएसटी या नव्या कर प्रणालीची ओळख करबीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस, जीएसटी गणन आणि इनपुट टॅक्स क्रेडिट, शेअर्स, म्युच्युअल फंड आणि SIP या सर्व गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत. आज आपण जीएसटी या नव्या कर प्रणालीची ओळख करून घेऊया. पूर्वीची कर प्रणाली काय होती? तर 1 जुलै 2017 पूर्वी आपल्या देशात अप्रत्यक्ष करांचे अनेक प्रकार होते. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळे कर आकारत असे. हे कर 2 मुख्य विभागात मोडत असत. ते कुठले? 1 केंद्र सरकारचे कर आणि 2 राज्य सरकारचे कर. केंद्र सरकारचे कर म्हणजे काय? 1 उत्पादन शुल्क, देशातील कारखान्यात तयार होणाऱ्या वस्तूंवर आकारला जाणारा कर. 2 सेवा कर, म्हणजे हॉटेल्स, कॉन्स्टन्सी, सिनेमा, इव्हेंट शोज यावर लागणारा कर. 3 सीमा शुल्क, म्हणजे आयात निर्यात वस्तूंवर लावला जाणारा कर. 4 केंद्रीय विक्री कर, म्हणजे राज्याबाहेर वस्तू विकल्या गेल्यास केंद्राकडून आकारला जाणारा विक्री कर. 5 अधिकचे सीमा शुल्क, म्हणजे CVD, भारतात तयार होणाऱ्या वस्तूंवर उत्पादन टप्प्यांवर लावला जाणारा कर. 6 विशेष सीमा शुल्क, म्हणजे SAD, काही विशिष्ट वस्तूंवर लावला जाणारा कर. राज्य सरकारचे कर म्हणजे काय ते बघूया. 1 मूल्यवर्धित कर, वॅट, वस्तूंच्या विक्रीच्या प्रत्येक टप्प्यावर होणाऱ्या मूल्यवर्धनावर लावला जाणारा हा कर. 2 ऐशो आराम कर, हॉटेल्स, रिसॉर्ट यामधील सेवांवर लागणारा कर. 3 करमणूक कर, सिनेमागृह, नाटकं, इव्हेंट शोज, वॉटर पार्क यावर लागणारा कर. 4 जकात, एखाद्या शहरात माल आणताना लावला जाणारा कर. 5 खरेदी कर, काही वस्तूंच्या खरेदीवर लावला जाणारा कर. या कर प्रणालीबाबत उद्भवणाऱ्या प्रमुख अडचणी कुठल्या ते बघूया. 1 करांवर कर, म्हणजे टॅक्स ऑन टॅक्स, उत्पादनापासून विक्रीपर्यंत अनेक वेळा कर लागत असे. 2 वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे दर, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल पाठवताना गुंतागुंत वाढायची. 3 वाहतूक अडथळे, ऑक्ट्रॉय नाके, एंट्री टॅक्स यामुळे ट्रक लांब रांगेत उभे राहायचे. 4 व्यवसायासाठी जास्त कागदपत्रे, प्रत्येक कामासाठी, प्रत्येक करासाठी वेगवेगळे रजिस्ट्रेशन, रिटर्न भरणे याबाबत अडचणी. 1 जुलै 2017 नंतर हे वरील सर्व कर रद्द करून आता फक्त वस्तू आणि सेवा हा एकच कर वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जातो. वस्तू म्हणजे गुड्स, सेवा म्हणजे सर्व्हिस. जीएसटी ही कर प्रणाली 1 जुलै 2017 पासून अंमलात आली. एक देश, एक कर, एक बाजार. वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीवर आकारला जाणारा जीएसटी. जीएसटी वस्तू आणि सेवा कर. केंद्रीय विक्री कर अधिकचे सीमा शुल्क, विशेष सीमा शुल्क. उत्पादन शुल्क, सेवा कर, सीमा शुल्क म्हणजे कस्टम ड्युटी, केंद्रीय अधिभार व उपकर. मूल्यवर्धित कर, ऐशो आराम कर, करमणूक कर, जकात. जीएसटीची ठळक वैशिष्ट्ये कुठली ते बघूया. 1 विविध अप्रत्यक्ष कर संपुष्टात. 2 वस्तू आणि सेवांबद्दलचे वाद संपुष्टात. 3 व्यापाऱ्यांसाठी राज्यनिहाय नोंदणी. 4 व्यवहारात पारदर्शकता. 5 साधी व सोपी कर प्रणाली. 6 करांवर कर भरावे लागत नाहीत, त्यामुळे
वस्तू आणि सेवांच्या किमती आवाक्यात. 7. वस्तू आणि सेवांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी तुलना म्हणून गुणवत्तेत वाढ. 8. मेक इन इंडियाला गती. 9. ही कर प्रणाली तंत्रज्ञान आधारित केल्यामुळे त्वरित निर्णय होतो. 10. वस्तू व सेवा कर म्हणजे जीएसटी हा दुहेरी मॉडेल म्हणजे ड्युअल मॉडेल आहे. म्हणजे केंद्र आणि राज्यासाठी एकाच वेळी समान कर आकारला जातो. पुढील भागात आपण कर बीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस याची ओळख करून घेऊया. आपण काय शिकलो? सन 2017 पूर्वी आपल्या देशात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळे कर वेगवेगळ्या वेळी द्यावे लागत होते. 1 जुलै 2017 पासून आपल्या देशात वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली. जीएसटीची ठळक वैशिष्ट्य आपण अभ्यासली. स्वाध्याय. उत्तराचा अचूक पर्याय निवडा. आपल्या देशात टिंब या तारखेपासून वस्तू व सेवा कर ही कर प्रणाली अंमलात आली. ए. 31 मार्च 2017. बी. 1 एप्रिल 2017. सी. 1 जानेवारी 2017. डी. 1 जुलै 2017.